गणपतीमध्ये मंदिरात किंवा दररोज आपण घरी एक आरती म्हणत असतो, शतकोटीचे बीज वाचे उच्चारली. पण त्याचा नक्की अर्थ काय ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? व्याघ्रांबर फणीवर्तन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक राम दासांतरी. या एका ओळीचा थेट संबंध हा रामरक्षा स्तोत्राशी आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरः. या श्लोकाचा अर्थ आहे की भगवान श्रीरामांचे चरित्र हे 100 कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. इथे शतकोटी म्हणजे अक्षरशः संख्या नाही, तर रामायणाच्या अनंत विस्ताराचा हे एक प्रतीक मानलं गेलेलं आहे. रामायणातील बहुतेक श्लोक हे अनुष्टुप छंदामध्ये आहेत आणि एका श्लोकात 32 अक्षरं आहेत. म्हणूनच काही जण म्हणतात की रामायणाचा विस्तार अत्यंत विशाल आहे. ह्याविषयी एक पौराणिक कथा आहे, ती देखील आता आपण जाणून घेऊया, जी आहे भगवान शिवांशी संबंधित. एकदा मानव, देव आणि दानव यांच्यामध्ये वाद चालू झाला. जो वाद होता रामायणाच्या ज्ञानाविषयी. तो वाद सर्व घेऊन भगवान शिवांकडे गेले. शेवटी भगवान शंकरांनी सर्वांना भाग दिला, पण उरलेल्या भागातून 2 अक्षरं ही स्वतःकडे ठेवून घेतली, राम. म्हणूनच आरतीमध्ये म्हटलं जातं शतकोटीचे बीज, म्हणजेच राम नाम हे संपूर्ण रामायणाचं बीज आहे. त्या 2 अक्षरांमध्येच सर्व सार दडलेलं आहे. असंही मानलं जातं की भगवान शंकर स्वतः रामनामाचा जप करतात, कारण रामनाम म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे. तुम्हालाही अशी जर का भक्तिपूर्ण माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.